नेहमीच अशी एक गणित आहे की आपलं मतदान जर आपण 50%च्या वर नेलं तर भाजप 100% जिंकतं. बरोबर. पण मतदान जर 50%च्या खाली आलं तर भाजपला थोडासा धोका असतो. जगातली सेकंड मोठी झोपडपट्टी पुण्यात आहे. झोपडपट्टी मुक्त पुणे. तर तसं काय करता येईल पुण्याला? टेकड्यांवर जे यांनी आरक्षण टाकून ठेवलेलं आहे त्यामुळे माझ्या मते तर हे आरक्षण पहिली तर रद्द करायला पाहिजे. पर्वतीवर आता फुल स्लम, तुम्ही त्यांना कुठेही दुसरीकडे तेवढे हलवू शकत नाही, तर तुम्ही तिथलं थोडंसं आरक्षण शिथिल केलं. जर तुम्ही इतर ठिकाणी हायराईजला परमिशन देतात, समजा तुम्ही तिथे 4 मजल्याला परमिशन दिली तर त्यांची रिडेव्हलपमेंट होऊ शकेल. की सिंहगड रोड, लोक म्हणतात की तो कधी होणार सिंहगड रोड? मग सिंहगड रोडला आपण पूर्ण फ्लायओव्हर काढलाय, त्याच्यावरती मेट्रो पण का नाही काढली? ह्या ब्रिजला उशीर लागण्याचं कारण पण हेच होतं की आम्ही मेट्रोलचे जवळजवळ जे काही आम्हाला लागणार होते ते 50 ते 52 पिलर आम्ही त्याच्यामध्ये केले. त्यामुळे तुम्हाला परत जाऊन फोडतोड करायला नको म्हणून. त्यामुळे मोठे जेव्हा प्रोजेक्ट असतात त्याला थोडा उशीर होतो, गैरसोय होते नागरिकांची, पण नंतर ते लोकांच्या सोयीसाठीच आहे. 2009 ते 2014 असं आपण म्हणू शकतो हा प्री मोदी एक बीजेपीचा इरा होता. आणि मोदीजी आल्यानंतर काय वेगळं तुम्हाला वाटलं ॲज अ पार्टी? 2009 ते 14 आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. एक मोठा तोटा असतो विरोधी पक्षात असण्याचा, तुम्हाला फंड मिळत नाही. 14 ते 19 जर तुम्ही बघितलं असेल तर पुण्यातली मेट्रो ही देवेंजींनी सुरू केली, पुण्याचा डीपी हा देवेंजींनी केला. इन्फ्रा आणि डेव्हलपमेंट जे विषय 14 ते 19 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. वाढते केसेस आहेत ऑफ रेप, मॉलेस्टेशन अगेन विमेन. पुण्यातल्या 21 वर्षीय तरुणीवर गँगरेप झाला. कोपर्डीत 2016 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. The Supreme Court of India has once again defined the rape and murder case of a trainee doctor. या लॉज साठी काही स्ट्रिक्ट करण्यासाठी काय कसं वाटचाल असेल आपल्या गव्हर्नमेंटची? जे काही लॉ आहेत ना IPC कायद्याखाली ते खूप स्ट्रिक्ट आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होणं खरं तर गरजेचं असतं. ह्या खूप साऱ्या केसेस आता दिसायला लागल्या. बरोबर. त्याच्या मागचं एक कारण असं पण असतं की पूर्वी केसेस दाबल्या जायच्या का? तर आज आपल्या बरोबर आहेत माधुरीताई मिसाळ, ज्या MLA आहेत पुण्यातल्या पार्वती रिजनसाठी. तर मॅम पहिलं तर वेलकम टू काय बोलताय. आणि तुम्ही आत्ता आपल्या एवढ्या बिझी स्केड्यूलमध्ये, कारण का आता इलेक्शन्स आहेत 20 तारखेला पुण्याच्या, तर याच्यामध्ये टाइम काढलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. वेलकम टीम. तर मॅम आपण 2009 पासनं पॉवरमध्ये आहात, एव्हरी इलेक्शन आपण जिंकला आहात. आणि या दरम्यानमध्ये 2009 ते आज 2024 पर्वती डिव्हिजन किंवा सिंहगड रोड हे सगळे आपण जर याच्यामध्ये कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येतं, याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस होते 2009 पासून, आणि ते आत्तापर्यंत त्याच्यावर कसं आपण मात करत आला आहात, तर हे आमच्या ऑडियन्सना ऐकायला आवडेल. खरं तर पर्वती मतदारसंघ ज्यावेळेस 2009ला मी पहिल्यांदा लढले त्यावेळेस हा मतदारसंघच म्हणजे राखीव असला होता 30 वर्ष, आणि 30 वर्षानंतर तो ओपन कॅटेगरीमध्ये आला आणि मी पहिल्यांदा लढले. आणि त्यावेळेस या मतदारसंघामधली जी संमिश्र वस्ती अशी आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्लम पण आहे, वस्त्या आहेत खूप मोठ्या मोठ्या, आणि खूप हायराईज बिल्डिंग आणि हाय सोसायटी, मिडल क्लास असं संमिश्र मतदार संघ असल्यामुळे इथे पहिला तर प्रश्न होता की वाहतुकी संदर्भातला खूप मोठा वाहतुकीचा प्रश्न होता. स्लमचं तर असल्यामुळे तो तर मोठा प्रश्न आहे की स्लम भागामध्ये सगळ्या सुविधा पुरवणं हे एक मोठं चॅलेंज होतं. त्याचप्रमाणे ह्या पर्वतीमध्ये हेरिटेज म्हणून पर्वती देवस्थान असेल किंवा शंकर महाराजांचा मठ आहे किंवा विठ्ठलवाडीचं मोठं मंदिर आहे जिथे जवळजवळ 1,00,000-1.5 लाख भाविक येतात. तर अशा प्रकारचं हे सगळं वातावरण इथे होतं. आणि मी पहिल्यांदा वाहतुकीवर लक्ष केंद्रित केलं. आज जर तुम्ही बघितलं असेल तर 15 वर्षानंतर वाहतुकीच्या संदर्भात माझ्याकडे स्वारगेटचा आपण ओव्हरब्रिज केला, सिंहगड रोडचा ब्रिजचं काम चालू आहे, अर्धा झालेला आहे. गंगाधाम म्हणून माझ्याकडे एक आहे, तिथे आपण ब्रिज अंडरपासची आत्ता काम सुरू आहे. तर जसे ओव्हरब्रिजेस झाले माझ्या ह्याच्यामध्ये, तसेच 2 मेट्रोच्या मोठ्या लाईन, म्हणजे आता स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम सुरू आहे. खडकवासला खराडी जी मेट्रो आहे जी पूर्णपणे माझ्या भागातनं जाते,
त्याचं आता काम सुरू होईल. हे सगळं वाहतुकीचं नियोजन किंवा मल्टी मॉडेल हब जो ट्रान्सपोर्टचा मी करते, हा महाराष्ट्रामध्ये कुठे नाहीये. मल्टी मॉडेल हब म्हणजे काय सांगा? मल्टी मॉडेल हब म्हणजे तिथे असं आहे की माझ्या स्वारगेटच्या चौकामध्ये एसटी स्टँड पण आहे, PMPL चे डेपो आहेत, रिक्षा स्टँड तिथेच आहेत, उबर येतात, प्रायव्हेट बसेस येतात आणि आता तिथे मेट्रो स्टेशन आहे. तर ह्या सगळ्याला जोडून जसं आपण फॉरेनला गेलो तर आपल्याला एका जागी सगळं मिळतं, तर ती कॉन्सेप्ट होती. आणि त्यामुळे हे सगळे ST, PMPL, उबर जे पण तिथे वाहतुकीचे साधनं असतील ते एकमेकांना जोडून घेणं, असं ते आपण हब बनवतोय. ओके. पण मॅम जसं तुम्ही आता म्हटलात की सिंहगड रोड, म्हणजे आता लोक म्हणतायत की तो कधी होणार सिंहगड रोड, मग काय काय प्रश्न असे येतात की जर सिंहगड रोडला आपण पूर्ण फ्लायओव्हर काढलाय, त्याच्यावरती मेट्रो पण का नाही काढली, किंवा याचा कधी ओपनिंग होणार, हे पण असे प्रश्न येतात. तर ह्याचं काय वाटतं तुम्हाला? नाही, आता जर तुम्ही बघितलं असेल की अर्धा ब्रिज आम्ही नागरिकांसाठी जेव्हा खुला केला त्यावेळेस आता नागरिकांना विश्वास झाला की ह्याच्यामुळे कोंडी सुटू शकते. आता मार्चमध्ये आम्ही उरलेल्या ब्रिज पण लोकार्पण करू. जर मेट्रो तिथूनच जाणार आहे तर आम्ही ह्या ब्रिजला उशीर लागण्याचं कारण पण हेच होतं की आम्ही मेट्रोचे जवळजवळ जे काही आम्हाला लागणार होते ते 50 ते 52 पिलर आम्ही त्याच्यामध्ये केले आधीच. त्यामुळे तुम्हाला परत जाऊन फोडतोड करायला नको म्हणून. त्यामुळे मोठे जेव्हा प्रोजेक्ट असतात त्याला थोडा उशीर होतो, गैरसोय होते नागरिकांची, पण नंतर ते लोकांच्या सोयीसाठीच आहे. बरोबर, हे त्यांच्या नंतर लक्षात येतं. करेक्ट आहे का? कारण का मॅम 2005 पासून मी राहायला प्रभात रोडला आणि माझं कॉलेज होतं सिंहगड वडगावला. तेव्हा मला माहितीये की मी डेव्हलपमेंट स्वतः बघितली का, कारण का एक सिंगल लेन रोड होता आणि त्यापासून आजपर्यंत म्हणजे आम्ही जेव्हाही सिंहगड रोडला गेलो नेहमी नवीनच काहीतरी मला बघायला मिळालेलं. म्हणजे प्रोग्रेस डेफिनेटली आहे, 100% आहे आणि त्यासाठी डेफिनेटली क्रेडिट तुम्हाला आहे. तर मॅम महिला पडून, कारण का ॲज इन पॉलिटिक्स भरपूर चॅलेंजेस असतात आणि त्या तुम्ही म्हणजे कशा तुम्ही चॅलेंजेस टॅकल करत गेल्यात ओव्हर द इयर्स, आणि नवीन मुलींना किंवा युवकींना जर जॉईन व्हायचं आहे पॉलिटिक्समध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही काय? एक महिला म्हणून जेव्हा पॉलिटिक्समध्ये येतो तर चॅलेंज एकच असतं की, आणि ते कुठल्याही क्षेत्रात, नॉट इन पॉलिटिक्स ओनली, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा महिला जाते ना त्यावेळेस तिला प्रूव्ह करायला लागतं की मी ह्याच्यासाठी कॅपेबल आहे म्हणून. तसं जेंट्स जे आहेत जे पॉलिटिक्समध्ये त्यांना हे प्रूव्ह नाही करायला लागत, ते लोक विश्वास टाकतात की नाही अरे हा जबाबदारी ही करू शकतो, पण महिलांना ते प्रूव्ह करायला लागतं. त्यामुळे थोडं जास्त मेहनत घ्यायला लागते, पण महिला नेहमीच ते घेतात. आणि आम्ही आता पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा फक्त आम्ही दोघीच महिला आमदार होतो भाजपच्या विधानसभेमध्ये. आता त्याची संख्या जवळजवळ आमची 12 जणींची झाली आणि सगळ्या माझ्या मते आता परत निवडून येतील. आणि मी एकटीच अशी आहे आता की जी चौथ्यांदा परत विधानसभेमध्ये जाईल. सो महिला म्हणून जे चॅलेंजेस असतात ते आम्ही नेहमीच कम्प्लीट करतो. आणि मॅम नवीन युवकींना जेव्हा यायचं असेल, त्यांना पॉलिटिक्स सिलेक्ट करायचं असेल ॲज अ करिअर किंवा लाईन ऑफ ऑपरेशन काही पण, तर त्यांच्यासाठी काय सजेस्ट कराल? मी त्यांच्यासाठी एक त्यांना सांगेल की जसं बाहेर न दिसतं तुम्हाला, बाहेर फक्त लोकांना पॉवर दिसते किंवा त्याची फेम दिसते, तर ते नुसतं ते नाहीये, त्याच्यामागे खूप कष्ट आहेत. म्हणजे नवीन जेव्हा मी पॉलिटिक्समध्ये जेव्हा एंटर केलं त्यावेळेस मला कळलं की मी 14 तास 18 तास जरी दिवसाचं काम केलं तरी ते पुरं पडत नाहीये. आणि आमचे सगळेच लोक तेवढ्या आज पण आम्ही 14 तास काम करतो. तर त्यामुळे तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे, तुमचे रोज उठून नवीन टेन्शन झेलायची तयारी पाहिजे, तर तुम्ही पॉलिटिक्समध्ये यायला. जसं तुम्ही म्हटलात की एवढे वर्क असतात, म्हणजे कारण का किती काम केलं तरी ते इनफ नसतं. त्यानंतर स्ट्रेस असतं, कारण का नवीन प्रॉब्लेम दर दिवशी येऊ शकतो किंवा काहीतरी सॉल्व्ह करायचं असेल. मग यामध्ये हे सगळं मेंटेन ठेवून तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ कसं बॅलन्स करतात मॅम? ते आपोआपच मला मते सवयीने होत जातं. आणि ज्यावेळेस फॅमिली सपोर्ट खूप चांगला असेल ना तर आपण बाहेर पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे हे दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण बाहेर काम करत असतो त्यावेळेस आपल्याला फॅमिली पण दुर्लक्षित करून नाही चालली पाहिजे. तर हा बॅलन्स आपोआप करता येतो आणि मला वाटतं महिला म्हणून मी तो जास्त चांगल्या पद्धतीने करतो. अमेझिंग अमेझिंग मॅम. आता जसा आपला जो पर्वतीय एरिया आहे विधानसभा, टेकड्या जास्ती आहेत,
त्याच्यामुळे आणि नदीकाठ पण आहे, त्याच्यामुळे पूर येणं हो आणि म्हणजे नद्या डोंगरावरनं पाणी खाली येतं, त्याच्यामुळे अजून जास्त फ्लड्स मेन रोडवरच येतात. हो. तर यासाठी तुम्ही ऍक्टिव्हली काम करत आहात. तर त्यासाठी म्हणजे पुढेच्या 5 वर्षात काय बघायला मिळेल त्या लोकांना या एरियामध्ये, की जे वॉटर लॉगिंग होत आहे, जे फ्लड्स होत आहेत, त्यासाठी काय आपलं प्लॅन आहे? म्हणजे जी पूर्वीची आपली जी पुणे शहरासाठी जी सिस्टीम होती ना, की पाणी जेव्हा नदीचं पाणी सुटायचं तर कात्रज तलाव भरायचा. बरोबर. कात्रज तलावमधनं ओढे नाले म्हणजे आंबिलोढा वगैरे जो असेल त्याच्यामधनं पाणी वाहून जायचं. आता दिवसेंदिवस वाढती जी लोकसंख्या आहे आणि काही असेल त्याला कारणं असतील, तर ज्यावेळेस हे सगळे ओढे नाले त्याच्यावर काही अतिक्रमणं झाली आणि त्यामुळं कात्रज तलावमध्ये जेव्हा तो फुगतो त्यावेळेस पाणी जाणार कुठनं आणि मग ते लोकांच्या घरामधनं शिरतं, अशी परिस्थिती निर्माण होते. आत्ता गेली जवळजवळ आम्ही 5 वर्ष ह्याच्यावर काम मी करतेय की जेवढ्या नाल्याच्या ज्या सीमाभिंती आहेत त्या सगळ्या सीमाभिंती दोन्ही साईडनी बांधण्याचं काम माझं जवळजवळ आता 70% पूर्ण झालंय. आणि माझा मतदारसंघ 80% असा आहे की जिथून तो आंबिलोढा जातो. आणि जे काय अतिक्रमण असतील ती काढणं, त्याचे भराव काढणं, त्याचे रुंदीकरण, त्याचं खोलीकरण, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गेल्या 5 वर्ष चालू आहेत. आणि आत्ताच्या ह्या पावसामध्ये मी पण थोडी कम्फर्टेबल झाले की आत्ताच्या पावसामध्ये काही हानी झाली नाही. बरोबर आहे. म्हणजे पाणी तर दरवेळेस येतं, पण आय थिंक जो तुमचा आता प्लॅन आहे, आय थिंक तो पुढच्या पावसाळ्यात तो पण प्रॉब्लेम होणार नाही. ओके मॅम, पंकजा मुंडे आणि तुमची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली आहे, पण आता येत्या काळात काय समीकरण झालं आहे? आणि कारण का तुम्ही त्यांच्याबरोबर खंबीरतेने उभे आहात, तर हे समीकरण किंवा पार्टीमध्ये त्यांचं जे आत्ता जी वाटचाल आहे त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? खरं तर पंकजाताईचं आणि माझं संबंध राजकीय दृष्ट्या अजिबातच नाहीत. मुंडे साहेबांनी मला राजकारणामध्ये मी आलेच मुंडे साहेबांमुळे आणि तेव्हापासून जे आमचे फॅमिली रिलेशन निर्माण झालेत आणि त्यावेळेस पंकजाताई आणि मी दोघीच आम्ही आमदार आहेत की विधानसभेमध्ये जाणाऱ्या भाजपच्या आणि आम्ही दोघीच जणी होतो आणि आमचं ते बॉन्डिंग एक तयार झालंय. आमच्यात कुठेही राजकीय चर्चा राजकीय हे येत नाही. आम्ही आज पण मैत्रिणी बहिणी जे काय तुम्ही त्याला नाव द्याल नात्याला ते आहे आणि त्याच्यामुळे राजकीय परिस्थिती दोघींच्या आयुष्यामध्ये काय होते याच्याविषयी आम्ही कधीच चर्चाही करत नाही. आणि एकमेकींना प्रत्येक गोष्टीमध्ये दोघींना एकमेकींविषयी विश्वास वाटला पाहिजे की काही झालं तरी आम्ही दोघी एकमेकींच्या पाठीशी आहोत. बरोबर. पण मॅम तरी असं काहीतरी कॉन्व्हर्सेशन होत असेल ना की काय आता म्हणजे असं, कारण का साधारण एक आपला एक व्हॉट्सअप ग्रुप असतो, एक फॅमिली ग्रुप असतो, एक फ्रेंड्स ग्रुप असतो. मग असा आम्हाला असा एक प्रश्न आहे की असा पॉलिटिकल लीडर्सचा असा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो का जिकडे असं कम्युनिकेशन आहे किंवा नाहीये, असं काहीतरी? ग्रुप्स असणं वेगळं. पॉलिटिकल लीडर्स आमच्या सगळ्या महिला आमच्या आमदारांचा आमचा ग्रुप आहे त्याच्यावर आमचे पॉलिटिकल जे काही आम्ही समजा कार्यक्रम केले कुठं गेलो तर ते आम्ही टाकतो. पण पंकजताईच्या आणि माझ्या याच्यामध्ये ग्रुप करायची गरज नाही. जनरली काय होतं, एक आपला एक मेन ग्रुप असतो आणि मग त्याच्यावर अजून एक ग्रुप असतो जिकडे आपण त्या व्यक्तींबद्दल काहीतरी बोलत असतो, अरे बघा काय म्हणतोय. नाही, इव्हन तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल की कधी कधी आम्ही महिना 2-2 महिने एकमेकींचे फोन सुद्धा होत नाहीत आमचे. बरोबर. पण आमच्यामध्ये जे नातं आहे ना ते खूप दृढ आहे. त्यामुळे त्याला मला नाही वाटत की असं ग्रुप आणि रोजच्या ह्याची गरज आहे. आता 2024 जे इलेक्शन रिझल्ट आले इंडियामध्ये, म्हणजे ओव्हरऑल बीजेपीसाठी चांगलेच रिझल्ट होते, पण महाराष्ट्राचं जर बघितलं तर तुमच्या मते काय झालं असेल म्हणजे नॅशनल लेवलला? नाही, जेवढ्या सीट आम्हाला लोकसभेला अपेक्षित होत्या त्यापर्यंत आम्ही पोचू शकलो नाही. त्याची खूप सारी कारणं होती. एक त्यातलं जे मेन जे कारण होतं की जे काँग्रेसनी जे नरेटिव्ह पसरवलं की संविधान रद्द करणार आणि त्या संविधानाच्या जो इफेक्ट होता तो बऱ्याच ह्याच्यावर पडला. आणि इवन आमच्या मतदारसंघामध्ये पण जे दलित मतं आहे त्याच्यावर तो इफेक्ट झाला. खोटं नरेटिव्ह पसरवलं गेलं त्याचा एक इफेक्ट झाला. दुसरी गोष्ट की जो आपला मतदार आहे, जो मतदान खूप कमी प्रमाणामध्ये करतो, तो मतदार 40% जर बाहेर आला तर आपण नेहमीच अशी एक गणित आहे की आपलं
मतदान जर आपण 50%च्या वर नेलं, 55%च्या वर नेलं, तर भाजप 100% जिंकतं. बरोबर. पण मतदान जर 50%च्या खाली आलं हम्म. तर भाजपला थोडासा धोका असतो. कारण जे फ्लोटिंग मतदान असतं ते भाजपला मोस्टली मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो बॅलन्स आपला खूप कमी जास्त झाला. इव्हन काही समाजाचे जे मत आहे ते 90-95% मतदान झालं आणि आपलं मतदान तिथे 40% झालं, तर तो बॅलन्स राखता आला नाही. मला असं वाटतं की ह्या 2-4 गोष्टींनी लोकसभेच्या काही सीट आपण हारलो. बरोबर. पण मॅम आता आपल्याला जे माहिती झालं 2024 इलेक्शन लोकसभेत, आता विधानसभा आहे, मग यासाठी व्हॉट आर यू डुईंग किंवा पार्टी व्हॉट आर द स्टेप्स दॅट वी आर टेकिंग? आता असं होऊ नये परत. खूप साऱ्या इनिशिएटिव्ह आम्ही ह्याच्यामध्ये घेतले. एक तर आम्ही पक्ष म्हणून हे करतच असतो की मतदानाला जास्तीत जास्त लोकांनी यावं हे आव्हान करणं, त्यांच्यापर्यंत सगळं स्लीप सकट सगळं पोचवणं, त्यांची तिथे जर काही असेल वृद्ध नागरिक त्यांची सोय करणं, या सगळ्या गोष्टी तर आपण करत असतो. आता प्रशासन पण ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता हे उतरलंय आणि मतदान जेवढं जास्ती होईल त्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत. खूप साऱ्या संघटना आहेत की ज्या लोकांना आव्हान करायला उतरल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर आमची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी एक प्रबोधन मंच म्हणून शाखा आहे, ते पूर्णपणे लोकांना आव्हान करतायत घरोघरी जाऊन की मतदानाला बाहेर पडा. त्याचप्रमाणे यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे लोक आहेत, अशा खूप साऱ्या संस्था आहेत की ज्या लोकांना हेच सांगण्यासाठी बाहेर पडतायत. आणि ह्यावेळेस लकीली आपला जो वीकडे नाही आलेला, वीकेंड नाही, वीकडेला मतदान आहे. वेनसडे आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मतदान होईल यावेळेस. ओके मॅम, 2009 ते 2014 असं आपण म्हणू शकतो हा प्री मोदी एक बीजेपीचा इरा होता. आणि तेव्हाच एक बीजेपी गव्हर्नमेंट फंक्शनिंग सगळं वेगळं होतं. आफ्टर 2014 पोस्ट मोदी इरा आपण म्हणू शकतो. तर तुमच्या एक्सपिरियन्समध्ये हे दोन्ही कसे एक्सपिरियन्सेस आहेत, म्हणजे प्री मोदी आणि मोदीजी आल्यानंतर काय वेगळं तुम्हाला वाटलं ॲज अ पार्टी? 2009 ते 14 आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. एक मोठा तोटा असतो विरोधी पक्षात असण्याचा की जेव्हा तुम्हाला वाटत असतं की मला माझ्या नागरिकांची कामं करायला पाहिजेत, पण तुम्हाला फंड मिळत नाही. म्हणजे नेहमीच सत्ताधारी ह्या बाबतीमध्ये असं असतात की विरोधकांना फंड द्यायचा नाही. बरोबर. तर त्यामुळं फंड न मिळाल्यामुळे पण बऱ्याचशा अडचणी त्या काळात आल्या. 2014ला जेव्हा आपली सत्ता आली आणि केंद्रात पण आणि राज्यात पण, हे दोन्हीकडे सत्ता असल्यानंतर असं असतं की पाण्याची टाकी वरती भरलेली आहे पण ती पाईपलाईन आपल्या घरापर्यंत पोचली, असं थोडक्यामध्ये जर आपण म्हणलं तर तो वरती जो विकास असतो, केंद्र जे पैसे देतं ते राज्याला, आम्हाला पण ते व्यवस्थितपणे मिळतात. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप डेव्हलपमेंट 14 ते 19 जर तुम्ही बघितलं असेल तर पुण्यातली मेट्रो ही देवेंजींनी सुरू केली, पुण्याचा डीपी हा देवेंजींनी केला. म्हणजे जे इन्फ्रा आणि डेव्हलपमेंटचे जे विषय असतील 14 ते 19 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. आणि फंड पण खूप आला. जसं माझ्याकडे एक हॉस्पिटल आहे ज्याच्या केंद्राने 350 कोटी 500 बेडचं हॉस्पिटल आहे, फंड दिला त्या काळामध्ये. त्यामुळे खूप कामं मार्गी लागली. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये. ओके. आणि मॅम एक मॅनेजमेंट किंवा असं एक हायर अथॉरिटी की जसं मोदीजी झाले, अमित शहा, देवेंद्र फडणवीसजी, पण एक असं एक मॅनेजमेंट बदलते किंवा आपल्याला असं म्हणतो ना एखाद्या कंपनीमध्ये जसं CEO बदलतो किंवा असं, तर तसं काही रिलेटिव्ह असं वाटतं की म्हणजे की त्यांची एक विचारधारणा, त्यांचं एक काम करण्याचं प्रोसेस किंवा असं काही वेगळं असतं? 100% म्हणजे कधी कधी आम्हाला खरंच भाग्यवान समजतो. आता जनता किती समजते माहिती नाही, पण आम्ही एक पक्ष म्हणून, एक नेता म्हणून जेव्हा मोदीजींकडे, अमितभाईंकडे बघतो तेव्हा त्यांची विचारसरणी, त्यांचं विजन, त्यांची काम करण्याची, म्हणजे ते लोक किती किती तास काम करतात हे जर बघितलं तर खूप प्रेरणा घेण्यासारखं खूप आहे. आणि दुसरी गोष्ट मोदीजींची विजन, म्हणजे तुम्ही जर आज बघितलं असेल की 70 वर्षाचं जर तुम्ही इन्फ्राचं एकंदर डेव्हलपमेंट बघितली असेल तर ती तुम्ही आत्ता बघा की 10-14 वर्षामध्ये की काय डेव्हलपमेंट झाली प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणजे नवीन रेल्वे स्टेशन्स, नवीन रेल्वे सुरू करणं, नवीन एअरपोर्ट बांधणं, आणि इतक्या फास्ट. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की एखादी गोष्ट की ती 10-10 वर्ष चालायची.
तर मुंबईमध्ये जसं अटल ब्रिज, तुम्ही जर अटल हो, सेतू हो. बघितला, तो इतक्या कमी कालावधीत बरोबर. एवढा मोठा हे ब्रिज पूर्ण झाला. अशी प्रचंड म्हणजे पूर्ण इंडियामध्ये, पूर्ण देशामध्ये गडकरीजींनी जे रस्त्याचं जाळं विणलं, बरोबर. ते कोणीही करू शकलं शकत नाही. नाही. म्हणजे कोणीही करू शकत नाही हे सांग. तर ह्या पद्धतीची कामं, तशीच राष्ट्रीय सुरक्षा असेल, हम्म, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये जी मोदीजींची विजन आहे हम्म. ती इतकी प्रचंड प्रमाणात आहे की म्हणजे विरोधी पक्षाला तर आतापर्यंत सुद्धा ते कळलेलं कळलेलं नाही नाही. की नक्की ह्यांना काय करायचंय. त्याचं एक उदाहरण मी आता खरंच सांगू शकते की आता जर तुम्ही बघितलं असेल की मागच्या आठवड्याच्या न्यूजमध्ये की चीनने आपलं हे गिलवानपासून Post, मागं हो. घेतलं. हे इतक्या वर्षात का नाही झालं आणि आत्ता का झालं? हम्म. तर जे मोदीजींच्या विजनमुळे, की मोदीजी जे सगळे मुस्लिम कंट्रीज जे आपण बरोबर आहे. म्हणायचो, जे सौदी No. आणि हे सगळे जे हिंडत होते, सगळ्यांशी जे संबंध प्रस्थापित केले, तर आपण सुएझ कालव्यासारखा पॅरलल कालवा आज आपण तिथून बरोबर आहे. निर्माण करतोय की ज्यातनं आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट आपलं करू शकतो. आणि आजपर्यंत चायनाचा जो होल्ड होता सुएझ हम्म. कालवा, की आम्ही कधीही बंद करू बरोबर. आणि सगळ्यांची कोंडी करू, ती आता हम्म, होणार नाही, नाही. हे चायनाच्याही लक्षात आलं. हम्म. म्हणजे ह्या ज्या विजन आहेत ना, हे मला नाही वाटत की मोदीजींनी इतका आजपर्यंत कोणी हे केलं. बरोबर. हं. आणि मॅम तेच म्हणजे जसं तुम्ही आता जसं मालदीव्सचं आता झालं हो. मागच्या हो वर्षात, हो की विदाऊट एक बुलेट पण फायर करता फक्त एक त्यांनी ट्विट केला, आज ट्विटरवर अख्खी त्यांची इकॉनॉमी भारतासारख्या देशांनी पूर्ण घसरली पूर्ण त्यांची. घसरवली. तर हो. मग हे या गोष्टींकडे किंवा डिजिटलायझेशन हो. किंवा याचं तुम्हाला काय वाटतं की बीजेपी आल्यापासून किंवा मोदीजी आल्यापासून ह्याला जास्त एक म्हणजे एक सपोर्ट मिळालाय किंवा? डिजिटल इंडियाचं तर मी तुम्हाला म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते की ज्यावेळेस मोदीजींनी सांगितलं की डिजिटल इंडिया वगैरे ज्या कॉन्सेप्ट, मेक इन इंडिया, स्टार्टअप, तर लोक चेष्टा करत हो. होते की अरे इंडियामध्ये साधं कुठे वायफाय मिळत नाही आणि हे डिजिटल इंडिया करायला लागलेत आणि लोक कॅश वापरल्याशिवाय कसं काय हे करतील. म्हणजे आम्ही स्वतः कॉलेजेसमधनं हे लेक्चर्स घेतले होते की तुम्ही कसं जीपे करू शकता, कार्ड वापरू शकता. आपण बाहेरच्या लोकांचं कौतुक बरोबर. करतो, पण आज डिजिटलमुळे तुम्ही जर बघितलं असेल की जीपे करणारं सर्वात मोठी जर कंट्री असेल आणि तर पहिली इंडिया आहे. ओनली इंडिया. इंडिया आहे, ओनली इंडिया आहे. जेवढे डिजिटल व्यवहार आता आपल्याकडे होत आहेत, हे कुठल्याही कंट्रीपेक्षा नाही. जास्त आपण हो. त्याच्यात पुढे गेलो. आज आपल्या साध्या भाजी विकणाऱ्या विक्रेत्याकडे पण जीपेचा स्कॅनर आहे. Absolutely. ही जी सगळी चेंजेस आहेत ना, हे म्हणजे अमेझिंग आहेत. Amazing आणि आहे. आधार कार्ड त्यावेळेस किती Absolutely. किती विरोध झाला हो. आधार कार्डसाठी, पण आज त्याच आधार कार्डमुळे जो पण योजनेचा जो लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात ना. आज त्याला कुठे जायला लागत नाही की बरोबर. बाबा आम्हाला पैसे द्या आणि कोणी त्याच्यात करप्शन करू शकत नाही. बरोबर. या सगळ्या विजनच आहेत मला वाटतं, ते फक्त मोदीजींच्याच असू शकतात. अमेझिंग. मॅम तुम्ही आता निवडून येणारच आहात किंवा यालच, हम्म. तर त्यानंतर बाय रिझ्युमिंग ऑफिस इमिडिएटली काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला असं वाटतं की आता या पुण्यासाठी करायला पाहिजेत किंवा इन द नेक्स्ट कमिंग 5 years की जो तुमचा प्लॅन आहे? आता एकतर पुण्यासाठीचा जो म्हणजे आता आम्ही एक्सटेन्शन एअरपोर्टचं केलं, खूप फास्ट झालं, Fast तुम्ही झालं, पण हो. बघितलं. तसाच आमचा जो आता एअरपोर्टचा जो प्लॅन आहे, पुरंदर एअरपोर्ट, तो पहिला लवकर व्हायला पाहिजे. पुण्यामधनं अजून रेल्वेचे 2-3 मार्ग सुरू व्हायला पाहिजे. आता कोल्हापूर हुबळी हो. आपण सुरू केलं, 2-3 मार्ग अजून सुरू व्हायला पाहिजेत, ते आता पेंडिंग आहेत. आणि लकीली आपल्याकडे आता जे एव्हिएशन आणि सहकारचे मंत्री पद जे आलं ते मुरली मोहोळांकडे आलं, त्यामुळे आपण ह्या गोष्टी मला वाटतं अजून फास्ट मार्गी लावू शकू. आपल्या इथे आता देवेंजींनी पूर्ण जो पुणे शहरामधनं कॅनॉल जातो, तो खडकवासला ते फुरसुंगी पूर्ण कॅनॉल बंद, पाईपलाईन ते टाकतायत आणि तो कॅनॉल पूर्ण बंद करतायत. तो माझ्या मतदारसंघातनं जातो, तर तिथे आपण खूप खेळाचे हे किंवा जॉगिंग ट्रॅक वगैरे सगळं निर्माण करू शकू. माझ्याकडे मोठे नदीकाठ आहे, आता मी ते घाट बांधणं, थोडं
जुनी कॉन्सेप्ट आहे की घाटावरची स्मशानभूमी वगैरे. बरोबर. हो, आता सगळे लोकांना तिकडूनच्या पण ओंकारेश्वर पर्यंत जायला लागतं. बरोबर. तर स्मशानभूमी बांधण्याचं हो. काम मी आता म्हणजे ऑलरेडी माझं वर्क ऑर्डर वगैरे झालंय ते सुरू Okay. करतेय. माझ्याकडे अजून खूप आता जे तुम्हाला मी मल्टी मॉडेल हब सांगितलं तर तिथे आपण मोठं कमर्शियल सेंटर पण त्याला लागून उभं करतोय. हम्म. म्हणजे मोठा मॉल आणि खूप सारे ऑफिसेस पण येतील किंवा शॉप्स येतील. ओके. तर ते त्या अजून असे विजन्स त्याच्यामध्ये खूप आहेत. आणि मुळात माझ्याकडे आता जी SRA ची स्कीम आम्ही राबवतोय तर महाराष्ट्रातला पहिला जो पायलट प्रोजेक्ट आहे तो मी माझ्या इथे SRAचा राबवतेय हम्म. की जी घरं पूर्वी की बिल्डरनी प्रस्ताव दाखल करायचे आणि करायची, पण आता जर सरकारी जागा असेल तर ती सरकारनेच करावी बरोबर. ही कॉन्सेप्ट जी आहे ती पहिला पायलट प्रोजेक्ट मी माझ्या अरे इथे वा. करते. आणि त्याचं सगळी प्रक्रिया वगैरे सगळी पूर्ण झाली की आम्ही आता इलेक्शन नंतर ते प्रोजेक्ट सुरू करू शकतो. अमेझिंग. मॅम, जसं तुम्ही आता म्हटलं रिव्हर फ्रंट, तर एखादा मोठा नदी आपल्याला माहितीये की फक्त पावसाळ्यात नदीला पाणी आहे, हो. बाकीच्या काळात नाहीच. 8 महिने आपली नॉर्मलच आहे. तर एखादा चांगला, जसं अहमदाबादमध्ये एक रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट केलेला हो. आहे, तिकडे त्याने वॉकवे आहे किंवा आपल्या एवढं पाणी नाही त्यामुळे आपण हो. बोटिंग नाही हो. करू शकत हो. त्याच्यामध्ये, पण असं काही करता येईल का म्हणजे आपल्याला? रिव्हर फ्रंटचा प्रोजेक्ट ऑलरेडी पुण्यामध्ये चालू आहे. ओके. आपला जर तुम्ही बघितलं असेल की एरवड्याचा तो जो भाग आहे ते ऑलमोस्ट काम बरोबर. चालू हो. आहे आणि तो पूर्ण पुणे शहराचा जो आहे रिव्हर फ्रंट तो पूर्ण होईल होऊ त्याच्यामध्ये. शकतं. ओके. ओके. मॅम, जे आता वाढते, जे आता आपण भारतात किंवा महाराष्ट्रात पण बघतोय, पुण्यात पण बघतोय की जे वाढते केसेस आहेत ऑफ रेप, मॉलेस्टेशन अगेन विमेन, तर या लॉजसाठी काही स्ट्रिक्ट करण्यासाठी काय तुम्हाला वाटतं आणि काय कसं वाटचाल असेल आपल्या गव्हर्नमेंटची आणि सगळ्यांची? नाही, लॉ तर जे काही लॉ आहेत ना, जे IPC कायद्याखाली ते खूप स्ट्रिक्ट आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होणं खरं तर गरजेचं असतं. जसं आम्ही आता शक्ती कायदा पण पूर्ण त्या शक्ती कायद्याच्या कमिटीला मी होते. बरोबर. आम्ही तो बनवलाय. तोही आम्ही लागू करू. त्याच्यामध्ये जे पण कायद्याची जी काही कमी आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण पण होईल. पण इम्प्लिमेंटेशन हा महत्वाचा भाग आहे त्याच्यात. का तर जेव्हा तुम्ही आता सांगाल की ह्या खूप साऱ्या केसेस आता दिसायला लागल्या, बरोबर. त्याच्या मागचं एक कारण असं पण असतं की पूर्वी केसेस दाबल्या जायच्या का, हे पण आपल्याला विचार करायला पाहिजे. की आज प्रत्येक पोलीस स्टेशनला हे कंपल्सरी आहे की जी पण केस येईल ती तुम्ही नोंदवून घेतली पाहिजे. भलेही गृहमंत्र्यांनी आमच्या देवेंद्रजींनी हा विचार नाही केला की तो रिपोर्ट जास्त दिसेल की एवढ्या केसेस झाल्या, बरोबर. तो विचार न करता आज त्यांनी हे कंपल्शन केलेलं आहे. आणि म्हणून जे तुम्हाला असं दिसतंय ना की बाबा नाही ह्यांच्या काळात रेट वाढला, असं नाही. पूर्वी त्या केसेस दाबल्या जायच्या, बरोबर. त्या आज लोकांपुढे उघडपणे येत आहेत. नाही आजकाल. आणि मॅम असं पण आहे की मीडिया फक्त मी असं बघितलं की इंडियाच जास्त दाखवतो. हो. पण इनफॅक्ट US मध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये विमेन आर मोर अनसेफ दॅन इन इंडिया. येस. पण या बाबतीत मग काय वाटतं, मीडियानी काय म्हणजे असं अनफेअरली करतायत काय? खरं तर मीडिया हा आमचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही म्हणतो. काही गोष्टी म्हणजे मीडियाला आपण बोलू शकत नाही जास्त, कारण लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं. बरोबर. पण ज्यावेळेस आपण आपले विचार व्यक्त करत असतो त्याचा काही दुष्परिणाम समाजावर होऊ नये या गोष्टीची काळजी ह्या चारही स्तंभांनी आम्ही घेतली पाहिजे. त्यातला मीडिया एक आहे. बरोबर. तर त्यांनी त्या दृष्टीने पण ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की पुण्याचा पालकमंत्री पुणे शहरातील स्थानिक हवा असं वाटतं का तुम्हाला? आता जी राजकीय परिस्थिती जशी येईल ना त्याच्यावर मला असं वाटतं की पुण्याचं पालकमंत्री पण ठरेल. ओके. व्हेरी नाईस. ओके मॅम, तुम्ही एक मध्ये कन्सर्न्स रेज केले होते की डी रिझर्वेशन ऑफ हिलटॉप हिल स्लोप हा बिब्बेवाडीमध्ये, तर काय म्हणजे ग्रीन झोन्स प्रोटेक्ट करणं आणि हे व्हॉट वॉज दॅट? नाही, त्याचं काय आहे की ज्यावेळेस हिलटॉप आणि हिस्लोपचा आरक्षण टाकलं गेलं त्यावेळेपासूनच खरं तर म्हणजे पर्सनली पण माझा त्यावेळेस विरोध होता आणि पक्ष म्हणून पण आमचा या गोष्टीला विरोध होता. जर तुम्ही बघितलं की इवन कुठल्याही देशामध्ये असं नाहीये की तुम्ही
टेकडीवर बांधकाम नाही करू शकत आहे. बरोबर. तुम्हाला तुमचं पर्यावरण राखायचं असेल तर तुम्ही झाडं लावणं त्याचं. आज जर तुम्ही हिलटॉपचे जेवढे आरक्षण आहेत ते बघा. जसं माझ्याकडे आज जवळजवळ वरती मोठा 100-150 एकरचा जो परिसर असेल, आज पूर्णपणे तिथे अतिक्रमण झाले, झोपडपट्टी झाली, हो. तुम्ही राखू नाही शकत. हो. बीडीपीचं आरक्षण सेमच प्रकार जो केला, जो बीडीपीचं आरक्षण टाकलं, तुम्ही बायोडायव्हर्सिटी पार्कचं आरक्षण टाकलंय. त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये आज तुमच्याकडे फॉरेस्टची जवळजवळ किती 1200 हेक्टर जमीन आहे, त्याच्यावर तुम्ही करू शकला का? तर नाही नाही. करू शकले. म्हणजे तुमचं उद्देश बायोडायव्हर्सिटी पार्क करण्याचा नाहीच आहे. पण आज जो जिथे जिथे बीडीपीचं आरक्षण आहे तिथे तिथे झोपडपट्टी झाली. तर त्यामुळे आमचा त्याला विरोध होता. आम्ही अजूनही असंच म्हणत होतो की सरकारने आम्हाला ते एकतर आरक्षण उठवावं आणि तिथे काही रेस्ट्रिक्शन टाकावीत की बाबा तुम्ही एवढी 100 झाडं लावली पाहिजेत किंवा डेव्हलपमेंट करताना तुम्हाला तुमच्या एरियामध्ये थोडा कमी FSI मिळेल, असं काहीतरी करून त्या भागाची डेव्हलपमेंट केली पाहिजे. नाहीतर आपण झोपडपट्ट्यांचं जंगल वाढवतो या आरक्षण. मॅम कारण का मॅम म्हणजे यू विल बी सरप्राइज्ड की जगातली सेकंड मोठी झोपडपट्टी पुण्यात आहे आफ्टर मुंबई. हो. तर झोपडपट्टी मुक्त पुणे किंवा म्हणजे त्यांच्यासाठी एक रिडेव्हलपमेंट करून, जसं आता आपण याचं ऐकलं मुंबईच्या झोपडपट्टीचं, आपण ऐकलं धारावीचं, तर तसं काय करता येईल पुण्याला? की बिकॉज कारण एवढ्या सुंदर सुंदर टेकड्या आहेत, तर जेव्हा आपण जाताना बघतो की अख्खी आता झोपडपट्टी ऑक्युपाय झालेलं आहे, तेव्हा मग काय वाटतं तुम्हाला किंवा काय होऊ शकतं यासाठी? नाही, तेच झालंय की टेकड्यांवर जे ह्यांनी आरक्षण टाकून ठेवलेलं आहे, एकतर तुम्ही हिलटॉप मध्ये आता बांधकाम करू शकत नाही, हा नियम आहे. पण ऑलरेडी बांधकामं झालेली आहेत, ती तुम्ही हटवू शकत नाही. त्यामुळे माझ्या मते तर हे आरक्षण पहिली तर रद्द करायला पाहिजे. दुसरी जे SRA अंतर्गत आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या टेकडीवर, जसं पर्वतीवर आता फुल स्लम आहे, तुम्ही त्यांना कुठेही दुसरीकडे तेवढे हलवू शकत नाही, तर तुम्ही तिथलं थोडंसं आरक्षण शिथिल केलं. जर तुम्ही इतर ठिकाणी हायराईजला परमिशन देतात, समजा तुम्ही तिथे एक 4 मजल्याला परमिशन दिली, तर त्यांची रिडेव्हलपमेंट होऊ शकेल. अशा काही बंधनं शिथिल करून, काही धोरणं बदलून आपल्याला ह्या स्लमच्या रिडेव्हलपमेंट करायला लागतील. आणि पहिली तर मी जसं तुम्हाला सांगितलं की मी माझ्या भागामध्ये एका ठिकाणी आता सुरू पण केलेली आहे. मॅम मला एकदम म्हणजे असं तुम्हाला बेसिक म्हणजे प्रश्न वाटेल हा, की आपलंच गव्हर्नमेंट आहे, आपलं आपण सेंटरला पण आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये पण आहोत, मग देन व्हॉट इज स्टॉपिंग अस? नाही, आता जर तुम्ही हा प्रश्न करा, आपलं गव्हर्नमेंट आहे म्हणून आता गेल्या 2.5 वर्ष आमचं गव्हर्नमेंट, आता माझ्याकडे जो हिलटॉप हिलस्लोपचा भाग आहे, आता जवळजवळ मी सगळी प्रक्रिया ती पूर्ण करत आणलेली आहे की तुम्ही पूर्ण हा ओव्हरऑल हा जो आहे तिथलं आरक्षण उठवा म्हणून, आणि मी ते उठवून घेणार आहे. कारण आता जर तुम्ही बघितलं की तिथे 1 इंच पण जागा नाही आणि सगळे अनाधिकृत बांधकाम सुरू आहेत, अनाधिकृत गोडाऊन्स आहेत आणि सगळं आहे, आणि ते उठवावं म्हणून मी मोठ्या प्रमाणामध्ये आता मागणी करत आहे. तर ती माहित नाही मला की, पण मी माझ्या नागरिकांसाठी ते करते. ऍब्सोल्युटली. तसं आपण पर्यावरण आणि कला या क्षेत्रामध्ये पण आपली आवड आहे, तर या बाबतीत पण आपण काय काय प्रोग्राम्स हाती घेतले आहेत. तसं एक आपण एक कला एक्झिबिशन मध्ये केलेलं, तर या दोन्ही गोष्टी बाबतीत आम्हाला सांगा. ॲक्च्युली माझ्याकडे माझ्या सुदैवाने जवळजवळ 750 एकरचं फॉरेस्ट आहे. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये सिटीमध्ये मध्यवर्ती भागामध्ये, आणि ते संरक्षित करण्याचं काम पहिलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने मी केलं. जसं मी मगाशी सांगितलं की हे हिलटॉप हिलस्लोप वगैरे ह्यांनी पर्यावरणाचं रक्षण नाही होत. असं काहीतरी करायला पाहिजे की जे आपल्याकडे ठेवा आहे तो जतन केला पाहिजे. तर अख्ख्या 750 एकरला मी सीमाभिंत घातली की तिथे काही अतिक्रमण होऊ नये वगैरे. आणि आता आम्ही वन आराखडा म्हणजे तिथे झाडं लावणं, पाण्याचे साठे निर्माण करणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या फॉरेस्टमध्ये करतोय. कलेच्या बाबतीमध्ये मला खरंच पहिल्यापासून आवड आहे, आणि मी जेव्हा पुलं उद्यान बनवलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतं की पुलंचं नाव दिलं तर आपण त्यांच्यासारखं काहीतरी कला साहित्यासाठी करावं. आणि त्यामुळं कलाग्रामची निर्मिती जी माझ्या इथे झाली, मला असं वाटतं की माझ्या सगळ्या प्रोजेक्टमधला जो माझ्या आवडीचा प्रोजेक्ट आहे तर तो आहे की जिथे कलाकार येतील, त्यांची कला सादर करतील, किंवा खूप आपल्याकडे पेंटिंग करणारे, पॉटरी करणारे खूप कलाकार आहेत, त्यांनी यावं, त्यांची लाईव्ह कला तिथे दाखवावी, त्यांची विक्री व्हावी,
दिल्ली हट सारखे एक्झिबिशन्स व्हावेत, लोकांपुढाबाहेर, आणि लोकांनी 1-2 तास फक्त मॉलमध्येच आजकाल जायला मिळतं, तर बरोबर. 1-2 तास कलाग्राम मध्ये येऊन घालवावं अशी कॉन्सेप्टनी ते निर्माण केलेलं खूप सुंदर ठिकाण मला माझ्या दृष्टीने Absolutely, वाटतं. अमेझिंग आहे. आणि ते तुम्ही आर्टिस्ट आहात म्हणजे नाही, माझी मुलं आहेत, मी तर नाही. तुम्हाला काय म्हणजे असं आवड आहे काही म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग किंवा काय? नाही, मला काही येतच relax? नाही. आवड आहे पण फक्त बघण्याची. मग काय आवडतं, टीव्ही किंवा फिल्म्स वगैरे नाही, बघतात? खूप वाचायला, एक तर वाचायला वाचनाची आवडतं. खूप आवड आहे. ओके. आणि दुसरं, आता सगळे मुलांच्या नादाने आम्ही खूप सारे सीझन बघत असते. नेटफ्लिक्स बघता? नेटफ्लिक्स Netflix, बघते, Amazon? सगळे अरे सगळे. अबे, आता लेटेस्ट कुठली सिरीज बघितली? आता मी परत माझ्या मते तिसऱ्यांदा गेम ऑफ थ्रोन बघते. अमेझिंग अमेझिंग. सगळ्यांची फेवरेट आहे जसं फ्रेंड्स मी 3 वेळा बघून झालंय फ्रेंड्स. हो, माझं. माझं पण सेम. म्हणजे असं जेवताना म्हणजे काय असेल तर हलकं फुलकं बघायला मला ते फार आवडतं. मॅम, नेक्स्ट राऊंड आहे आपला रॅपिड फायर राऊंड आहे. 1 वर्ड मध्ये फक्त उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. 1 वर्ड मध्ये जर तुम्हाला पुण्याचं आत्ताचं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट डिस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही काय शब्द द्याल त्याला? पुण्याची संस्कृती आणि पुण्याचं पॉलिटिक्स हे माझ्या मते अजून तरी दोन्ही चांगलंच. ओके. मोस्ट चॅलेंजिंग ऍस्पेक्ट ऑफ बिंग अन MLA? लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं. ओके. फेवरेट प्लेस इन पर्वती कॉन्स्टिट्युएन्सी? नाव कलाग्राम. नाव कलाग्राम. त्याच्या आधी? पर्वती देवस्थान. पर्वती देवस्थान. ओके. अ पॉलिटिशियन यू लुक अप फॉर इन्स्पिरेशन? म्हणजे प्रेझेंट पण असू शकतो, एक्स पण असू शकतो. वाजपेयीजी आणि मुंडे साहेब ज्यांनी मला. ओके. तणाव कमी करण्यासाठी तुमचा आवडता उपाय काय आहे? पुस्तकं वाचणं आणि ऑफकोर्स सीझन बघणं. ओके. पण मॅम, असं ऍक्टिव्हिटीज मध्ये हे होऊ शकतं? हे ऍक्टिव्हिटीज, आणि एकतर दुसरी गोष्ट, आम्ही फॅमिलीच्या गप्पांमध्ये रमणं, हे सर्वात ते मेन आहे. ऍब्सोल्युटली. आतापर्यंतचा तुमच्या राजकीय प्रवासातला सगळ्यात की किंवा मेमोरेबल मोमेंट कुठला होता? मोदीजींना भेटण्याचा. ओके. कसा होता तो? पर्सनली आम्ही जेव्हा मोदीजींना भेटलो तर मोदीजी किती बारीक गोष्टीमध्ये लक्ष देतात. तर आम्ही मोदीजींना असंच काहीतरी घेऊन जायचं म्हणून आम्ही घेऊन गेलेलो. त्यांनी प्रत्येक गोष्ट ही नीट उघडून त्याच्याविषयीची माहिती घेऊन असं बघितली, आणि इतकं अप्रिसिएशन त्या गोष्टीमध्ये होतं. आणि इव्हन जेव्हा पण मोदीजी येतात तर आम्ही रिसिव्ह करायला गेलं तर 1-2-3 सेकंद ते तुमच्याशी बोलतात, कारण त्यांच्या माइंडमध्ये असं असतं की त्यांचा आणि तुमचा एक फोटो तुम्हाला मिळाला पाहिजे. हे न सांगता जी करणारी कृती आहे ते फक्त मोदीजीच करू शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. जर तुम्ही पॉलिटिशियन नसतात तर तुम्ही काय करिअर निवडलं असतं? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. एखादा ड्रीम प्रोजेक्ट जो तुमच्या मनात आहे पुण्यासाठी? आत्ता जो माझ्या ह्याच्यामध्ये जो चाललेला ड्रीम प्रोजेक्ट आहे, तर एक तर माझं मल्टीमॉडल हब जे आहे ते ड्रीम प्रोजेक्ट आहे. माझ्या जेव्हा दोन्ही मेट्रोच्या लाईन्स कम्प्लीट होतील तेही माझे ड्रीम प्रोजेक्टच असतील. आणि आता जो कालवा आम्ही बंद करतोय तो खूप सारी प्लेस मिळणार आहे, जसं तुम्ही म्हणलात तसं रिव्हरफ्रंट सारखं. तर तिथे काय काय करता येईल सध्या माझ्या ते डोक्यात. हॉस्पिटल माझ्याकडे, जसं ससून एकच हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, तेवढ्या मोठं 500 बेडचं हॉस्पिटल माझ्या इथे बनतंय. आणि ते पुढच्या वर्षामध्ये ते तयार होईल. ते रनिंग मध्ये बघताना पण मला खूप आनंद होईल. अमेझिंग अमेझिंग. मॅम, खूप छान झाली आहे ही मुलाखत आपली, आणि आमच्या प्रश्नांची तुम्ही खूप सुंदर आणि खूप छान ह्याच्यानी उत्तरं दिली आहे, तर त्याबद्दल थँक्यू. आणि एकदा फक्त तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांसाठी फक्त कॅमेऱ्यामध्ये बघून तुम्हाला जर काय मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकतात. धन्यवाद. काय बोलताची सगळी टीम, तुम्ही मला माझी जी पण विजन आहे ती मांडण्याची संधी दिली आहे. माझे सर्व पर्वती मतदारसंघाचे मतदारांना या निमित्ताने मी एक आव्हान करू इच्छिते की 20 तारखेला आपलं मतदानाचा दिवस आहे. तुम्ही मोठ्या संख्येने बाहेर पडून 20 तारखेला मतदान करा. कमळाचं बटन दाबून मला आशीर्वाद द्या, एवढी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.